नमस्कार, मी ॲडव्होकेट श्रद्धा कदम आपणा सर्वांचे पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष व कार्यकारिणी यांच्या वतीने सहर्ष स्वागत करते। आजचे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आपल्यामध्ये उपस्थित असून मी ॲडव्होकेट SK जैन सरांना विनंती करते की त्यांनी मंचावर यावे। आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत करावे। मी श्री खामकर सरांना विनंती करेन की SK जैन सरांचा आपण सत्कार करावा। खामकर सरांना विनंती करते आपण SK जैन सरांचा परिचय द्यावा। धन्यवाद। सन्माननीय व्यासपीठावरील मान्यवर तसेच आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक ॲडव्होकेट SK जैन सर तसेच व्यासपीठासमोरील सर्व मान्यवर, उपस्थित सर्व बंधुआनी भगिनींनो, आज या ठिकाणी सरांचा परिचय करता आपल्या सर्वांना सर परिचित आहेत। निष्णात फौजदारी वकील म्हणून सर जेवढे आपल्याला परिचित आहेत तेवढेच एक लेक्चरर म्हणून असतील, अनेक संस्थांचे मार्गदर्शक किंवा आधारस्तंभ म्हणून देखील सरांकडे पाहिलं जातं। महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी सरांचे लेक्चर होतात। सरांचे अनेक विद्यार्थी या महाराष्ट्रामध्ये वकिली क्षेत्रात अतिशय चांगल्या पद्धतीने वकिली व्यवसाय करत आहेत, काही जजेस आहेत। असे असताना नवीन कायद्याची जी सुरुवात झाली 1 जुलैला आपण पाहिलं की भारतीय न्याय संहिता असेल, भारतीय साक्ष अधिनियम असेल किंवा आजचा जो कायदा आहे तर त्यावरती आपल्याला मार्गदर्शन करणार आहे। आपण मागच्या आठवड्यामध्ये आवाज सरांचं एक लेक्चर ठेवलं होतं, साक्ष अधिनियम आणि एव्हिडन्स ॲक्ट। तर एक तुलनात्मक विश्लेषण असा सध्या आपण एक विषय घेतोय पुणे बारच्या तर्फे, ज्यायोगे मागचा कायदा आणि आता नवीन आलेले भारतीय न्याय संहिता असेल, नागरिक सुरक्षा संहिता असेल किंवा साक्ष अधिनियम असेल, तर या दोघांमध्ये पूर्वीच्या कायद्यामध्ये आणि आताच्या कायद्यामध्ये जो तुलनात्मक जे विश्लेषण व्हायला पाहिजे, तुलनात्मक जो काही बदल झाला आहे तो पाहण्यासाठी आणि त्या योगे आपल्या सर्व ज्युनियर्सला याचा कसा उपयोग केला जाईल, प्रॅक्टिकल अप्रोच कसा डेव्हलप केला जाईल, त्यामुळे वर्षभर आपण ह्या दर आठवड्याला अशा प्रकारचे लेक्चर करणार आहे। तर सरांच्या बाबतीत आपण पाहिलं असेल की यापूर्वी देखील पुणेवारच्या जे काही नवीन उपक्रम असतील, व्याख्यान असतील, चर्चासत्र असतील, या सर्वांमध्ये सरांचा नेहमी सहभाग असतो, आपल्या सर्वांना मार्गदर्शन असतं। एक गोष्ट मला आवडून सांगायची वाटते की मागच्या वर्षी आम्ही सरांचं 75 वर्ष सुरुवात झालं म्हणून एक मोठा कार्यक्रम घेतला सर्व विद्यार्थ्यांनी, आणि आज सरांचं खरं 75 वर्ष पदार्पण झाल्यामुळं मी आमच्या पुणेवारच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो। आणि कायदा जो आता आलेला आहे त्याचा मॅन्युअल सरांतर्फे 75 पुस्तकांचा सर्व ज्युनियर्सला इथे वाटप होणार आहे कार्यक्रम झाल्यानंतर, ही खरं कबूल करतो। मला वाटतं की सरांना आपण ऐकण्यासाठी आतुर झालो आहोत, त्यामुळे यावर जास्त भाषण न करता आपण सरांचं लेक्चर सुरू करण्यासाठी की पुढील त्या शब्दामध्ये सांगतो त्यांनी कंटिन्यू करतो। धन्यवाद। नमस्कार, मी SK जैन सरांना विनंती करते की त्यांनी मार्गदर्शन करावं सर्व वकीलांना।
महाराष्ट्रातलं दुसरं मोठं बार त्याचे ख्याती आहे असे पूर्ण बार असोसिएशनचे अध्यक्ष श्री कांबर, सर्व त्यांचे सहकारी व उपस्थित वकील बंधू, क्रिमिनल लॉ अमेंडमेंट किंवा नवीन कायदे आपण म्हणतो त्याला 1 जुलै 2023 पासून अस्तित्वात, 1 जुलै 2024 पासून अस्तित्वात. दोन्ही बाजूने लेख आले, प्रतिक्रिया आल्या. काही जणांचं म्हणणं आहे की त्याची काही गरज होती का, आहे त्याच्यात थोडीफार दुरुस्ती करता आली नसती का. काही जणांचं म्हणणं आहे की निश्चित त्याचा फायदा होणार आहे आणि अशा प्रकारचे तिन्ही कायदे येण्याची गरज होती. तेव्हा ह्याच्याबद्दलचं मेरिट डिबेट्समध्ये न जाता आपल्याकडे क्रिमिनल कायदे जे 3 पहिले आहेत, इंडियन क्रिमिनल कोड, इंडियन डिफेन्स ऍक्ट आणि क्रिमिनल प्रोसिजर कोड, त्याची पार्श्वभूमी समजणं गरजेचं आहे. आपल्याला माहिती असेल तर पहिला कायदा इंडियन क्रिमिनल कोड जो आला तो 1860. त्याची पार्श्वभूमी काय आहे तर त्यावेळेच्या ब्रिटिश रुलरनी पहिलं लॉ कमिशन जे स्टॅब्लिश केलं होतं त्याचे अध्यक्ष होते लॉर्ड मेकाले. आता हे लॉर्ड मेकाले कोण होते तर आपल्याला माहिती असेल तर हे रेकॉर्डवर आहे की ब्रिटिश पार्लमेंटमध्ये त्याने जेव्हा भाषण केलं होतं आपला भारताचा सर्व अभ्यास करून, तेव्हा त्यांना सुचवलं होतं की ब्रिटिश रूल भारतामध्ये जास्तीत जास्त पिरियड कसं राहील, कसं टिकून राहणार, ब्रिटिश राजसत्ता भारतामध्ये कशी टिकून राहणार, ह्या सर्व गोष्टींचं त्यांनी उहापोह केलं होतं. आता ते करताना त्यांनी 1-2 गोष्टी फार चांगल्या सांगितल्या होत्या आणि त्याच्या पुढे वाईट होती. ते म्हटलं की आम्ही कॉलनी करून आलो भारतात आणि भारतात नॉर्मली माणसं धर्मनिष्ठ, इमानदार, एकमेकांना मदत करणारे आणि सर्व प्रकारचे गुण आहेत आणि हे भारतातले लोक असे जर राहिले तर आपलं काही खरं नाही, आपली सध्या काही फार काय करू शकणार नाही. आणि म्हणून आपण सिच्युएशन्स कसे करावे लागेल थ्रू एज्युकेशन, थ्रू अदर पार्ट्स, ही डिसऑनेस्टी वाढेल, एकमेकांच्या बद्दल द्वेष वाढेल, एकमेकांच्या बद्दल भांडणं वाढतील. असं जर झालं तरच आपल्याला भारतामध्ये राज्य करता येईल, नाही येणार. हे ब्रिटिश पार्लमेंटमध्ये त्यांचं भाषण केलेलं रेकॉर्डवर आहे, मी माझं म्हणतो. आता त्याच्यानंतर काय झालं, 1857 आपल्याला माहिती उठाव झाला होता. त्याने परत ब्रिटिशांना आढळलं की इथं लोक जे आहे ते देशभक्तीला कॉम्प्रोमाइज करत नाही, त्यांच्या स्वाभिमानाला धक्का दिला तरी ते कॉम्प्रोमाइज करत नाही. मग ह्यांना थांबायचं कसं, नाही तर मग आपल्याला लवकर जावं लागेल. ह्या सर्व वातावरण व इथली फौजदारी कायद्याची सिस्टीम ह्या सर्वांचा अभ्यास करून इंडियन पिनल कोड हे पहिलं फौजदारी कायदा त्याने म्हणतात. आपण पहिलं तर नावच त्याच्यात असं आहे की इंडियन पिनल कोड, म्हणजे भारतीयांना आपल्या विरुद्ध बोलले, आपल्याला हवं तसं वागले नाही, काही केलं नाही तर शिक्षा करावा हा प्रामुख्याने त्यांचा हेतू होता की दंडुकशाहीने आपण इथं कशा प्रकारे राज्य करू शकणार आहोत. दॅट वॉज द मेन ऑब्जेक्ट. म्हणजे त्यांची भूमिका, त्यांचं प्रॉफिट पॉलिसी जी होती ती अशा प्रकारे. आणि मग त्याला पूरक त्यांनी इंडियन डिफेन्स ऍक्ट आणलं आणि नंतर क्रिमिनल प्रोसिजर कोड 1898 हे त्यांनी असं काढलं. म्हणजे बेसिक 1860 इंडियन क्रिमिनल कोड, त्याच्यानंतर इंडियन डिफेन्स ऍक्ट आणि 1898 क्रिमिनल प्रोसिजर. डिफेन्स ऍक्ट आणि क्रिमिनल प्रोसिजर कोड हे इंडियन क्रिमिनल कोडला पूरक असे कायदे होते. म्हणजे कशा प्रकारे त्यांना शासन करता येईल, गुन्हेगारांना शिक्षा करता येईल, लोकांना गुन्हेगारीपासून प्रवृत्त करता येईल, लोकांना काय कर्तव्य करू द्यायचं नाही, या सर्व गोष्टींच्या त्याच्या पाठीमागचं एक टेन्शन होतं. अशा परिस्थितीमध्ये आल्यानंतर आपल्याला ह्या सर्व गोष्टी समजून घेणं गरजेचं होतं की या कायद्याप्रमाणे आपण चालू होतो. 1972 मध्ये मी प्रॅक्टिसला सुरुवात केली आणि मी बाबूराव पेढेकर होतो. मला तो दिवस आठवतो की 26 मार्च 1972 म्हणजे परीक्षा 25ला संपली होती आणि 26 मार्चला या इमारतीमध्ये मी माझ्या सिनियरच्या बरोबर इथं पाटकर साहेब म्हणून होते,
तिथे आता नांदेडकर साहेब असतात आणि त्यांच्याबरोबर मी तिथे आलो, त्यांचं पाहिलं आणि 1972 मध्ये त्या पद्धतीने त्यांची सुरुवात होण्यात सर्व काही चालू होती. प्रॅक्टिस 72च्या एंड मध्ये सांगण्यात आलं की 73 मध्ये 1898 CRPC 1973 CRPC, म्हणजे माझी जी सुरुवात झाली ती 1972 मध्ये जून 1898 CRPC, सेकंड स्टेप झाली की 73 CRPC आणि आता जे आहे ते आपले 2024 हिंदू न्याय आपले ते कोर्ट बनवलेले त्यांनी त्याच्यावर. तेव्हा दिसले ट्रान्झिशन पिरियड. हीच परिस्थिती 1973 मध्ये झाली होती की कसं होणार, सेक्शन बदलले, सिस्टीम बदलली. परंतु आपल्या सगळ्यांना माहिती आहे की चेंज इज द रूल ऑफ नेचर. चेंज हे व्हायलाच पाहिजे. त्यावेळेला काय झालं होतं तर भारत स्वतंत्र झाला होता. पॉलिटिकल हेतूने, आपसातल्या हेव्याने, इतर कारणाने खोटे खटले होणं कॉमन गोष्ट झाली होती. प्रोटेक्शन नव्हतं आणि म्हणून अँटिसिपेटरी बिलची तरतुदी आहे ती पहिल्यांदा 1973 CRPC मध्ये. त्यानंतर आणखी काही परिस्थितीमध्ये बदल होत गेले. स्त्रियांच्या अगेन्स्ट मध्ये गुन्हे वाढत गेले, इतर गोष्टी होत गेल्या आणि म्हणून दुसरा जो बदल झाला तो क्रिमिनल लॉ अमेंडमेंट. त्याच्या आधी 2013 मध्ये, त्याच्या आधी 498 पण आपल्यामध्ये इन्सर्ट करण्यात आलं होतं, परंतु ते पुरेसं नव्हतं. आणि म्हणून 2013 मध्ये चेंजेस काय झाले तर एखाद्या वैवाहिकाने सुसाईड केलं विदिन द पिरियड ऑफ दॅट टाइम, तर मग त्याला बदल 304B म्हणून इंट्रोड्यूस झालं. त्याला जर क्रिमिनल इव्हिडन्स ऍक्ट मध्ये चेंजेस झाले, त्याला धरून CRPC मध्ये चेंजेस झाले. आपल्याला माहिती असेल तर CRPC मध्ये जे शेड्यूल आहे ते IPC ला धरून आहे की कुठले कुठले पेलेबल, कॉम्युनेबल, नॉन कॉम्युनेबल आहे. म्हणून जेव्हा IPC मध्ये बदल होतो तेव्हा CRPC मध्ये बदल करावा लागतो. जेव्हा इंडियन इव्हिडन्स ऍक्ट मध्ये बदल होतो तेव्हा CRPC मध्ये बदल करावा लागतो. तेव्हा हे सर्व कायदे जे आहेत ते इंटिग्रेटेड. मग 2018 मध्ये आहे ते गुन्ह्याची शिक्षा पुरेशी नव्हती. पॉस्को किंवा क्राईम अगेन्स्ट वुमन आणखी वाढत गेले, टेररिझम आला, इतर गोष्टी आल्या. त्याचबरोबर आपल्या लाईफमध्ये खूप चेंजेस झाले, समाजामध्ये खूप चेंजेस झाले. सुरुवातीला आपल्याकडे फोन आणि टाईपरायटर कसे होते आपल्याला माहिती, नंतर पेजर आले, त्याच्यानंतर मोबाईल आले. त्यावेळेला मला एकदा आपला एक क्लायंट आला होता की आप ये क्या लेके बैठे हो, तो ऐसा आएगा कि वहां से जो लिखेगा तो आधे मिनट में आपके टेबल पे आ जाएगा. मैं त्याला ते ईमेल म्हणायचं असं. ईमेल आले, व्हॉट्सअप आले, फेसबुक आले, इतर सर्व गोष्टी आल्या. आता या सर्व गोष्टी आल्याने ज्या चेंजेस झाल्या त्याचबरोबर आपली इकॉनॉमी लिबरल झाली, फ्री ट्रेड पॉलिसी आली आणि म्हणून आपल्याकडे मल्टीनॅशनल कंपनीचं वाढ. आणि मल्टीनॅशनल कंपनीचं वाढ म्हणजे कसं झालं तर त्यांचं एक ऑफिस जर्मनीमध्ये कंट्रीमध्ये, एक ऑफिस युकेमध्ये, एक सिंगापूरमध्ये, एक भारतामध्ये. आता यांचं कम्युनिकेशन्स, यांचे सप्लाय, यांचे अगेन्स्ट द क्रेडिट फॅसिलिटीज, LC सप्लाय वगैरे ह्या सर्व गोष्टी, मग ब्रीच ऑफ प्रॉमिसेस, मग जे काही क्वालिटी ऑफ द गुड सप्लाय वगैरे जे होतं ते. मग आता हे क्रिमिनल लॉ जो होता तो फक्त भारतापुरता न राहता एक जनरल ब्रीच असं होऊ लागलं की त्याला कुठले कायदे अप्लिकेबल होणार. मग भारतामध्ये असताना कोणते होणार, सिंगापूरमध्ये असेल, सिंगापूर भारतात माल पाठवला असेल, जर्मनी भारतात माल आला असेल तर त्याचं काय होणार, या सर्व गोष्टी आहेत. त्याच्यानंतर मग ATM आलं, बँकेचं ऑपरेशन सिस्टीम बदलली. त्याच्यानंतरचं जे होतं ते आपण पाहतो की सोशल मीडियाचा मिसयूज वाढत लागला, फेसबुक, मोबाईल ह्याच्यावर झाले. मग आता जे कायदे होते ते पुरेसे काळजी घेण्यात होते का हा प्रश्न सर्वांना समोर होता. म्हणजे गुन्हेगारांना शिक्षा करण्यासाठी आपल्याला माहिती असेल की आपल्याकडे क्रेडिट कार्ड यायचे आणि अनेक वेळेला काय ते क्रेडिट कार्ड जे कंपनी इश्यू करत होती त्यांच्याकडे आपल्या घरी पोहोचण्याच्या आधी
ते पोस्टमधूनच 50-100 असे सर्व क्रेडिट कार्ड घेतले आणि मग ते घ्यायचे आणि ते पैसे म्हणजे आपल्याला इंटिमेशन वगैरे होईपर्यंत जे 15 दिवस लागायचे तोपर्यंत 2000 पासून ते 2 लाख 5 लाखापर्यंत फ्रॉड होऊन गेले. आणखी पुढचं होऊ लागलं की आपल्या ज्या बँका होत्या त्यांच्या सिंगापूर वगैरे ठिकाणी ब्रांचेस होत्या आणि मग एका केसमध्ये असं झालं की सिंगापूरचं त्या बँकेचं चेक ड्राफ्ट डिमांड ड्राफ्टचं पुस्तक असतं ते एका गँगने चोरलं. त्याच्यावरून मी लोकांना आणि दुकानात त्यांनी सांगितलं की हा मला माल पसंत आहे, डिमांड ड्राफ्ट घ्या आणि डिमांड ड्राफ्ट तुमच्या खात्यात जमा झाल्यावर मी माल घेऊन येईल. तो डिमांड ड्राफ्ट त्यांच्या खात्यात जमा झाला आणि त्यांनी माल दिला आणि 15 दिवसांनी सिंगापूर रिपोर्ट आले हा डिमांड ड्राफ्ट चोरी केलेल्या पुस्तकातून. तेव्हा गुन्हेगारीचं स्वरूप जे होतं ते प्रत्येक दृष्टीने चेंज होते. ड्रग्सचा बदल असा झाला, इंटरनॅशनल टेररिझमच्या बरोबर सप्लाय ऑफ ड्रग्स आणि इतर गोष्टीचा येऊ लागला. मग आता एव्हिडन्स ऍक्टमध्ये ज्या काही इलेक्ट्रॉनिक आर्टिफिशियल इंटेलिजन्स या सर्व गोष्टीचं प्रूफ कसं करायचं सर्वांचा समोर प्रश्न होता. पण एकदा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये अमेंडमेंट झाली, त्याच्यामध्ये 65 सर्टिफिकेटची तरतूद झाली, इतर सर्व गोष्टी झाल्या, पण त्या पुरेशा नव्हत्या. तेव्हा एका बाजूला जसं चेंजेस देशाच्या इंटरनॅशनल लेवलवर होत गेले तसं चेंजेस भारतामध्ये होत गेले. परंतु त्या गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी प्रत्येक वेळेला ऑब्जेक्शन्स की आपल्याकडे ऑडिओ व्हिडिओची डेफिनेशनच नव्हती. मग ऑडिओ व्हिडिओ कशा प्रकारे काही असेल तर ते साक्षीमध्ये ट्राय करायचे, त्याच्याबद्दलच काहीच नाही. आपल्याकडे पॉप्युलेशन वाढत गेलं. एक काल असं होतं की आपल्याकडे फूड ॲड्रेशन ऍक्टमध्ये संबंध भारतामध्ये कुठेही सॅम्पल फेल झाला आणि पुन्हा टेस्ट करायचे असेल तर कलकत्तामध्ये जे लेबोरेटरी आता ते पुरेशी नव्हती. तेव्हा फॉरेन्सिक लेबोरेटरी वेगवेगळ्या ठिकाणी एस्टॅब्लिश करणं ती कामाची गरज होती. तेव्हा आपल्याला पाहिलं तर जसं जसं चेंज होत गेली तसं आपला कायदा अपडेट नव्हता. आत्ताही मी पाहत होतो म्हणजे आपल्याकडे येण्यापूर्वी, कारण तेव्हा बाहेरमध्ये जायचं तेव्हा अभ्यास करावा लागतो आणि मी अध्यक्षांचं अभिनंदन आणि धन्यवाद देईन. त्यांनी मला पुन्हा म्हणजे या 8 दिवसामध्ये संबंध कायदा वाचायला प्रवृत्त केलं. कारण की कोणीतरी आपल्याला असं लागतो सांगणार की तुम्ही सुद्धा अभ्यास करायला कमी बोलत नाही. मी IPC मध्ये पाहत होतो तर आपण ते डेफिनेशनचं सेक्शन पाहिलं तर त्याच्यामध्ये क्वीन, ब्रिटिश इंडिया हे सर्व अजूनही तसे तसे होते. म्हणजे त्याच्यासाठी सेक्शन स्पष्ट केलेले होते. आता त्यात पुढे रिपीट लिहिलं होतं तर तू ते सेक्शन तसेच होते. मग आता गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इन इंडिया हा काय पाहिजे, परंतु त्याने त्याच्या हिशोबाने ते बनवलं होतं तर काही रिपीट केलं परंतु तुमचे सेक्शन तसेच राहिले. आता इतर गोष्टीमध्ये जसं पाहिलं तर बेजिंग बॉम्ब, सेडिशन्स लॉ त्याच्यासाठी हाच प्रकार होता. तेव्हा एका बाजूला भारतीयांना डिसिप्लिन करण्यासाठी, त्यांना सबऑर्डिनेट ठेवण्यासाठी, त्यांना दाबण्यासाठी कायदे होते. सरकारने आता तसं निर्णय घेतला असेल की आपल्याला भारत स्वतंत्र झाल्यानंतर 75 वर्ष होतील. स्वाभिमान, स्वत्व आणि आपल्या गोष्टी आपल्याला पूरक, आपल्याला डिग्निफाईड, आपली लिबर्टी प्रोटेक्शन करणारे अशा प्रकारचे कायद्यामध्ये बदल करायला. पूर्वी कसं होतं की आपल्या स्वातंत्र्याला महत्व इतकं नव्हतं, पण ब्रिटिशांना पूरक असे कायदे बनवले. पण आता जर आपण पाहिलं तर फंडामेंटल राईट्स आपल्याकडे आहेत. म्हणजे फंडामेंटल राईट ऑफ लिबर्टी आहे, फंडामेंटल राईट ऑफ फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन आहे, फंडामेंटल राईट ऑफ फ्रीडम ऑफ ऑर्गनायझेशन्स, इतर गोष्टी ज्या आहेत. तेव्हा या सर्व फंडामेंटल राईट्सला धरून कायदे नव्हते असं लेजिस्लेचरचं मत पडलं आणि म्हणून ते सुद्धा विचारात घेतलं. त्याच्यात आपण पाहिलं तर सुप्रीम कोर्टाने अनेक केसेसमध्ये, हायकोर्टाने अनेक केसेसमध्ये जेव्हा त्याच्यासमोर प्रकरण गेला तेव्हा त्याने निकालच दिलं नाही तर ते ऍडवाइज द गव्हर्नमेंट टू मेक लॉज सुटेबल टू द एन्व्हायरमेंट. तेव्हा एन्व्हायरमेंट 1860 मध्ये होतं, 1898 मध्ये होतं, 1973 मध्ये होतं, तो 2024 मध्ये नव्हता. आणि म्हणून ह्या सर्व गोष्टींचं बदल करावा लागतो. आता जर आपण हे पाहिलं तर फरक किती पडतो बघा की पहिले CRPC मध्ये 400
पोलीस आहे. म्हणजे हे कॉस्मेटिक चेंज नाही आहे का छोटे मोठे चेंज नाही. IPC मध्ये परिस्थिती जर पाहिली तर पहिले 501 गाव होते, आता 357. म्हणजे बदल जे केले गेले ते खरंच महत्वाचे बदल केले गेलेले आहेत. त्याच्यामध्ये चेंजेस आहे. आता चेंजेस काय आहे मी काही म्हणजे जर आपल्या समोर काय लॉ कॉलेजच्या वर्गामध्ये जसं शिकवतो असं शिकवण्याची गरज नाही. आपल्याला डिस्कशन जे करायचं ते कन्सेप्टवर डिस्कस. कारण की मला माहिती आहे की आपल्यापैकी प्रत्येक जणांनी आतापर्यंत सर्वाधिक क्रिमिनल लॉ हे नवीन आहे, बहुतेक वाचून ठेवलेलं आहे. जरी किती कुठले नवीन कायदे नवीन सेक्शन आहे, पण मला तरी असं वाटतं की आपल्यापैकी प्रत्येकाने सर्व वाचलेलं आहे. फक्त आपण जाणून घेतो की महत्वाचे चेंजेस काय आहेत आणि ह्याची गरज होती का नाही, तेवढंच आपल्याला लिमिटेड क्वेश्चन. मग आता हे पहा की आपल्याकडे काय झालं तर विमेन्सच्या बद्दल त्याचे मुद्दे इतके डे बाय डे निर्भय काय झालं बाकीचं झालं खूप झाले भारतामध्ये. आणि आपल्याला विविध होते ते शक्यतो निर्भय गुन्हे ते तिथं पोलीस स्टेशनला काय होईल, मग कशा प्रकारे होईल आणि म्हणून ह्या सरफेसवर येत असतात. आता ह्या सर्व गोष्टी होऊ नये म्हणून काय केलं त्यांनी तर इन केस ऑफ द कंप्लेंट किंवा विमन ॲज ऑफिसर अगेन्स्ट वुमन आहे तर पहिलं त्यांनी चेंज केलं की वुमन ऑफिसर किंवा वुमन पोलीस ऑफिसर ते टाकलं. आणि म्हणून हा विश्वास आला की आपण पोलीस स्टेशनला गेलो तर आपल्यावर कुठल्याही प्रकारचा दबाव राहणार नाही आणि आपण फ्रीली बोलू शकतो. त्याबरोबर मग आणखी सिरियस असेल तर त्याच्यात बदल केला आणि त्यांनी सांगितलं की आपल्याला हवं त्या पद्धतीने म्हणजे ती विमेन फ्री राहील किंवा तिचं म्हणते तिचं तिची कंप्लेंट येते. त्याच्यानंतर ती कंप्लेंट व्हिडिओग्राफी करता येईल. व्हिडिओग्राफी केल्यानंतर मग मजिस्ट्रेटची समोर तिचे स्टेटमेंट घेतली. हे सर्व कशासाठी होतं तर आपल्याकडे गुन्हा दाखल होतो द क्राईम इज अगेन्स्ट सोसायटी. परंतु जसं टाइम पास होतं तसं येणं एक प्रकारे त्या विक्टिमवर प्रेशर तर येतं किंवा कोर्टात जाऊन मला बोलावं लागेल, इतर गोष्टी कराव्या लागेल आणि मग ते म्हणतो व्यवस्था कॉम्प्रोमाइज अलर्टमेंट काही गोष्टी येतात आणि म्हणून क्राईम अगेन्स्ट सोसायटी असेल ते अनकमिशन आणि मेसेज असं करावं की विटनेसला किती प्रोटेक्शन असेल वाटल्याचं ह्या गोष्टीचं काय झालं हे माहीत नव्हतं आणि म्हणून फार करून लोक कंप्लेंट करायला पाहिजे. परंतु एकदा ही परिस्थिती सुरुवात झाल्यानंतर पोस्टरचे चान्सेस कमी. मला ह्याचा इम्पॅक्ट असं होईल की जे विरुद्ध हत्या झाल्या त्याचं प्रमाण निश्चितपणे कमी होईल. कारण मेसेज असं जाणार आहे की तुम्ही आज काही करा आणि उद्या विथ द हेल्प ऑफ मनी मसल पॉवर काही करून आम्ही तिला येण्यापासून प्रिव्हेंट करू आणि म्हणून आम्ही काय करू परत बाहेर निघू आणि दुसऱ्या माणसाकडे फिरू तर ही शक्यता फार कमी होईल असं मला वाटतं. विथ द प्रेझेंट चेंज ऑफ द अमेंडमेंट हा एक बाजू. आता दुसरी बाजू आहे की अशा प्रकारच्या गुन्ह्यामध्ये आणखी काय करायला पाहिजे तर या कायद्यामध्ये अशी तरतुदी की प्रत्येक राज्य सरकारने आपापल्या पद्धतीने आपापल्या एन्व्हायरमेंटप्रमाणे विटनेस प्रोटेक्शन स्कीम ही त्यांनी अंमलात आणली पाहिजे असं त्यांनी निर्देश दिलेला आहे. आणि म्हणून द डे ऑन विच गुन्हा घडल्यानंतर साक्षीदाराची साक्ष झाली असेल आणि त्याला कोणी धमकावण्याचा प्रयत्न केलं, कोर्टात येऊ नये म्हणून प्रयत्न केलं, असं सर्व काही झालं तर त्याला प्रोटेक्शन स्टेट गव्हर्नमेंटने द्यावं याचं बद्दल खास तरतूद केली. आपल्याला एक एक्झाम्पल सांगतो कारण एक्झाम्पल खूप असतात आणि एक अत्यंत बॉम्बेचा अंडरवर्ल्ड गँगचा एक केस होती. त्याने मला सांगितलं की उसाब क्या ही व्यक्ती माझ्याकडे पर्सनली कधी झाली परंतु त्यांच्या आई एक्झाममध्ये आणि त्यांची माणसं त्यांच्या दराला किती असेल तर त्यावेळेला 60 दिवसामध्ये 400 न्यायालयात लागून तर त्यांचे 465 प्रत्येक आरोपी जामीनदार सुद्धा आणि मग त्यांनी मला एकदा फोन केले की इसमें क्या हो सकता है, इसमें तो आइदर लाइफ और डेथ है. बोले क्यों? बोला इसे 5 डेज है तो आपके एडमिशन है. बोले वो नहीं आएंगे. नहीं आएंगे अभी क्या नहीं आएंगे बोले
तो बोला देखो ये बात बोलना बहुत ईजी है, सब बोले आप हम हाथ जोड़ते हैं, पैसा देते हैं, नहीं तो एक्सीडेंट नहीं होता, मालूम नहीं है. म्हणजे गुन्हेगाराला किती म्हणजे त्याचं मनाप्रमाणे वागता येत होतं. दॅट वॉज वन ऑफ द बेस्ट एक्झाम्पल. म्हणून ही विटनेस प्रोटेक्शन स्कीम जी आहे ती अशा प्रकारे राहणार आहे की गुन्हेगारांना पुन्हा या कारणाने सुद्धा त्यांना 10दा विचार करावा लागेल की आपण जे करतोय त्यातून इझिली आपण बाहेर पडू शकतो. हा दुसरा पाठ. तिसरा आपला फायदा देतात. शेवटी आपण आणि हे बदलले झाले तर आपल्याकडे फायदा झाला पाहिजे. तर आपल्या फायद्याचं काय तरतुदी आहे. तर आपण पहिले खटला दाखल केला की समज काढण्यासाठी 10 पोलिसांच्या गाडीला हात लावा लागायचं, बाबाने समज सर्व. मग विटनेस आणण्यासाठी की बाबाने विटनेस समज सर्व. आपण जेव्हा फिर्यादी करत असतो किंवा प्रॉसिक्युशन करत असतो तेव्हा त्यांचे रिपोर्ट यायचे, साक्षीदार अवेलेबल नाही, डॉक्टरचे विटनेस असेल तर ते कामात आहे, त्यांना 10 दिवसांनी समज दिला नाही, पोलीस इन्स्पेक्टर असेल तर त्यांची ट्रान्सफर झालेली आहे, कॅनॉट करून, अशा अनेक गोष्टी यायच्या. आणि म्हणून आपण आणि म्हणजे मिसअंडरस्टँड करू नका, पण आपल्याकडे अजूनही बॉम्बेसारखी सिस्टीम नाही आहे. एकदा क्लायंटने एक अमाऊंट काही फिक्स ठरवली तर मग ती 10 वर्ष चालू किंवा 15 वर्ष चालू. आपण जर सांगितलं की बाबा परिस्थिती आहे तर ते म्हणजे एक बार काय म्हणतात. असे फारच कमी लोकांना आहे की तारखेला फी दिलेली काय तर गोष्टी होत असतात. तेव्हा फी तर एकदा मिळते आणि कोर्टात गेलो आपण की साक्षीदार नाही, आज रेकॉर्ड नाही, आज आमच्या गोष्टी नाही. आता काय होणार आहे की इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइसेस समज जाणार, इलेक्ट्रॉनिक विटनेसला समज जाणार, एक्सपर्टना जर जरूर लागेल तर त्यांना सुद्धा जाणार, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग रेकॉर्ड होणार. म्हणजे जर आपण ठरवलं, आणि मी आपल्याला विनंती करेन की आपण ठरवायला पाहिजे सगळं की एक केस सुरुवात झाली तर 3 दिवसामध्ये 4 दिवसामध्ये ते संपू शकतो. आता एक लक्षात घ्या की 10,000 20,000 50 रुपये लाख रुपये फी घेऊन आपण 4 वर्षात ते ब्रीफ सांभाळायचं त्या 15 दिवसामध्ये हिअरिंग सुरुवात झाल्यानंतर ते संपवायचं आणि परत नवीन काम करायचं. हे आपल्या फायद्याचं की नाही या गोष्टीचा विचार करा की द पिरियड रिड्यूस इन द ट्रायल इज ऑलवेज हेल्पफुल टू द. कारण की तारीख घेऊन आपण म्हणजे बरेच लोक तारीख मिळणार आहे आज अटेंडमेंट मिळेल म्हणून खुश होतात. पण माझ्यासारखा माणूस ऍडजमेंट मिळाला की नाराज होतो की ऍडजमेंट ही आपल्या फायद्याची नाही, ही आपल्याला नुकसान. तेव्हा ह्याच्यासाठी ह्याच्या चिंते ज्या आहेत की समज तुम्हाला इलेक्ट्रॉनिक करता येतात, बाकीच्या गोष्टी करता येतात. आणि मग कोर्टामध्ये कशी झाली की आपण एक बिल ऍप्लिकेशन दाखल करायचं आणि मग आपलं मॅटर लवकर येते की नाही म्हणजे एकच क्लार्क आहे तो 10 रुपयात होते. मग कोणाचं 3.5 जायचं, कोणाला 4 जायचं. आता एक क्लिकवर प्रत्येक कोर्टामध्ये जातं आणि म्हणून आपल्याला परत म्हणजे कोणाची विनवणी करायची गरज लागत नाही की हा कशा प्रकारे ही फायलिंग आला आपल्याला. तेव्हा त्या चिंतेत आहेत याला कायदेशीर प्रूफ देण्यासाठी या कायद्यांमध्ये बदलची गरज निश्चितपणे. हा एक पाठ. दुसरा पाठ जो होता तो कशा प्रकारचा होता तर आपल्याकडे आर्ग्युमेंट ऐकतात आणि फॉर जजमेंट 2 महिने 4 महिने 6 महिने असं कितीही तरतूद त्याला काही फार नव्हतं. आता ते स्पेसिफिक राहणार आणि जजमेंट एकदा आर्ग्युमेंट झाल्यानंतर 30 दिवस किंवा एक्सटेंडेड पिरियड त्यामध्ये त्यांना द्यावं लागतं. आणि जेव्हा इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डिंग सगळं होणार आहे तर एका क्लिकवरती हा सर्व रेकॉर्ड आपल्याला सगळे जर दाखल करायचं असेल तर आपण करू शकतो किंवा ज्यांना पाठवायचं असेल त्यांना एका क्लिकवर पाठवू शकतो. पण त्याच्यासाठी कॉपी काढा, सरकारी कॉपी काढा, गोष्टी काढा, हे करावं लागणार नाही. अशा अनेक तरतुदी घ्यावा त्या आपल्याला देण्यात. आता त्याच्यानंतर तिसरी गोष्ट आणि ती काय तर आपण रोज वाचतो की जेल ओव्हर प्रत्येक गोष्टीमध्ये आणि हा आपल्या टॅक्सपेडच्या पैशातून त्यांना फ्री केली जाते. जेलची जी कॅपॅसिटी आहे प्रत्येक जेलमध्ये 10 ते 15%, 20%, 30% जास्त लोक आहेत. म्हणून त्यांनी काय केलं जेलच्या प्रोजेक्ट लिबरल केले. तिथं तुम्हाला समज केस असेल तर 6 महिने त्याचे पिरियड त्यांनी दिले त्यापर्यंत नसेल तर
निश्चयाचा प्रोजेक्ट दिलाय. कंप्लेंटला नोटीस दिल्यानंतर जर 1 महिन्यामध्ये कंप्लेंट आला नाही तर डिस्मिसलचे प्रोजेक्ट होते. म्हणजे असे त्याने अनेक प्रोजेक्ट केले आहेत की ज्याच्यावरून आपल्याला जेलमध्ये जे ओव्हरलोड आहे ते कमी करता येईल आणि त्याच्यासाठी आपल्याला कुठल्याही प्रकारची गरज लागते. आता त्याच्यानंतर आपण जे पाहतो की महत्वाचा बदल काय आहे तर आपण पहिलं पाहिलं की 300 ऍक्सिडेंटच्या केसमध्ये जे होतं त्याच्यामध्ये रिटर्न रद्द प्रोसेस झालेला आणि म्हणून लोक ह्याचा विचार करतील अर्थात सगळ्या रोज आपण प्रत्येक ठिकाणी आहे. पण निश्चितपणे या बदलाची जेव्हा अंमलबजावणी होती ऍक्सिडेंट केसमध्ये आता 5 दूरच्या आणि रिटर्न रनमध्ये 10 वर्ष तेव्हा रोडवरची सेफ्टी सिक्युरिटीमध्ये निश्चितपणे फरक पडला. ते प्रोसेस जर आपण पाहिलं तर त्याच्यानंतरचं पुढचं जर असेल तर हायकोर्टाच्या मॉनिटरिंगसाठी आहे ते ऑलरेडी त्यांनी करून ठेवलेलंच आहे आणि ते जर जरा जास्त झालं कारण आपल्याकडे आता काय होतं की जजमेंट येतात इतर सर्व गोष्टी होतात परंतु ठराविक वेळेमध्ये का चालत नाही मुदती दिल्या तर मुदती का दिल्या नाही. परवाच चीफ जस्टिस ऑफ इंडिया कलकत्तामध्ये सांगितलं की ऍडमेंटमेंट इज नॉट गुड थिंग फॉर द रेप्युटेशन ऑफ द कोर्ट. या सर्व गोष्टी पूर्ण झाल्या पण रेकॉर्डवर कुठे आणि हे रेकॉर्डवर येण्यासाठी कशा प्रकारचं एव्हिडन्स सुटपणे आपल्याला घेते त्याचा त्यांनी विचार करून लागले होते. त्याच्यानंतर तुम्ही आपण पाहिलं पिनल कोडमध्ये ड्रास्टिक चेंजेस करून त्यांनी भारतीय न्याय संहिता म्हणून त्यांनी हा दुसरा पाठ म्हणजे इंडियन पिनल कोड पिनल आणि भारतीय न्याय संहिता न्याय म्हणजे पिनल हॅज बीन रिप्लेस्ड बाय न्याय म्हणजे ऑफेंडर shall not go unpunished and innocent should not be harassed. या दोन्ही प्रकार लक्षात घेऊन या कायद्यामध्ये बदल झाले. आणि एक लक्षात घ्या आपण की नावात काय असं कोणतरी म्हणेल पण नाव जेव्हा माणूस असतो की आता कायदा जो आहे तो पिनल कोड नाही आहे न्याय संहिता आणि म्हणून आरोपी असो कंप्लेनंट असो विटनेस असो कोणी असो लॉ एन्फोर्सिंग एजन्सी किंवा क्रिमिनल सिस्टम जे आहे त्यांना न्याय हे डोळ्यासमोर ठेवून मागावं लागतं. इतर गोष्टींनी त्यांना काही करता येत नाही. दॅट इज द डिफरन्स बिटवीन द लॉ एन्फोर्समेंट. एव्हिडन्स ऍक्टमध्ये कशा त्यांनी बदल केले. आता त्यांनी एक्सपर्ट आपल्याकडे पूर्वी असं होतं की आपण एक्सपर्टचे म्हणजे फॉरेन्सिक एव्हिडन्स किंवा मीटिंग वगैरे सर्व आपण चॅलेंज करायचं म्हणतो की त्या एक्सपर्टला इथं आणण्यामध्येच महिन्यात आता त्याच्यामध्ये परत काय झालं की आपण समज काढला एक ट्रान्सफर झालाय तो रिटायर झालाय तो अवेलेबल नाही तो ह्याच्यात तरतूद अशी केली की नेक्स्ट म्हणजे एक्स या व्यक्तीचा रिपोर्ट असेल आणि ती अवेलेबल नसेल तर वाय कॅन कम अँड डेपोज विथ ऑल पार्टनर्स आणि म्हणून एक्सपर्ट याला उशीर झाला दॅट कॅन नॉट बी रिझन फॉर द ऍडजर्नमेंट. म्हणजे ते ऍडजर्नमेंटसाठी ते जे होतं तिसरं होतं प्रोक्लेम्ड ऑफेंडर म्हणजे आपल्याकडे ऑफेंडर एकदा अवेलेबल नाही आहे म्हटलं की ती केस स्प्लिट करण्यामध्ये महिना जायची. अर्ज दिल्यानंतर 2 महिने 4 महिने 8 महिने 12 महिने ते पण त्याला समज लागू द्या त्याला वॉरंट लागू द्या त्याला जामीन फुटफुट होऊ द्या मग ते पाहिजे. आता इन द ॲब्सेन्स ऑफ प्रोक्लेम्ड ऑफेंडर्स ऑल्सो ट्रायल कॅन कंटिन्यू म्हणजे ते हर्डल्स आपल्याला ह्याच्यामध्ये जितके होते ते कमीत कमी त्यांनी करायचा प्रयत्न केला. चेंजेस म्हणावं तर जिनियरली खूप झाले. आता त्यामध्ये काही गोष्टी असं सांगितलं गेलं की सँक्शनची पोझिशन आहे तर सँक्शनवर सुद्धा त्यांनी लिहून टाकले की तुम्ही ज्यांना सँक्शनिंग ऑथॉरिटी आहे त्यांनी अमुक दिवसामध्ये द्यावंच लागेल सँक्शन नाहीतर वर्षानुवर्ष सँक्शन मिळेल. आणि एक ते महत्वाचे झाले पूर्वी आता आपण पाहिलं की टेररिस्ट लोकांच्या माहिती सुप्रीम कोर्टाने फायनली डेथ सेंटेन्सची शिक्षा दिली. मर्सी पिटिशन प्रेसिडेंटकडे गेली. प्रेसिडेंटनी ऑर्डर केलं तर पुन्हा ते सुप्रीम कोर्टात द्यायची तरतूद ती आता बंद झाली आणि त्याप्रमाणे एकदा प्रेसिडेंटनी मर्सी पिटिशनवर डिसिजन घेतल्यानंतर दॅट विल नॉट बी एबल टू चॅलेंज इन द सुप्रीम कोर्ट. हे सगळं म्हणजे त्या बाजूला गुन्हेगार आहेत त्यांना मेसेज दिला जाईल
तुम्ही हे केलं तर तुमचं चालणार नाही आणि इनोसंट लोकांना त्रास होतो. आता इनोसंट लोकांना त्रास होणार नाही याच्यासाठी काय केलं तर विचार ऑफिस विचार परीक्षेवर 3 years and 7 years इन्फॉर्म आहे 6 years आहे. त्यांची जर कंप्लेंट गेली तर डेप्युटी सुप्रिटेंडंट पोलीस ऑफिसर इक्वल रँक त्यांच्या संमतीशिवाय त्यांना पुढे केस दाखल करता येणार नाही. प्रिलिमिनरी इन्क्वायरी तरतूद केलेली आहे त्याच्याबद्दल जर त्यांना गोष्टी करता येईल म्हणजेच आपल्याकडे कंप्लेंट आली आहे आणि आता आपलं काय होणार म्हणजे कोर्टामध्ये कोर्टाची भीती पोलीस स्टेशनमध्ये पोलीस स्टेशनची भीती ही नाहीशी होण्याचा प्रयत्न या कायद्याप्रमाणे आणि ते आपल्याला सांगतो की सोफार एव्हिडन्स विटनेसेस अँड अदर पार्ट्स आर कन्सर्न कुठल्या काढणार आपल्याकडे म्हणजे जेव्हा सेशन्स कोर्ट हेअरिंगला आली की आपण प्लिया बार्गेनिंग डिस्चार्ज ऍप्लिकेशन वगैरे पण आता त्याच्यावर बदल कमिटल प्रोसिडिंगला एकदम कमिटल प्रोसिडिंग झाल्यानंतर किती दिवसामध्ये त्यांनी एव्हिडन्स घेऊन निघालायचे त्याच्याबद्दल बदल झालेला आहे. तर अशा अनेक प्रकारचे लिमिटेशन्स आले नाही आपल्याला त्याचा निश्चित फायदा होतो. आता त्याला जोडून आपण म्हणतो की पिनल जी न्याय संहिता पोहोचलो त्याच्यामध्ये त्यांनी सेफ्टी सिक्युरिटी ऑफ द नेशन सिटिझन्सचा कायदा म्हणून 24 त्यांनी दिली पण त्याचबरोबर टू प्रोटेक्ट द सॉव्हरेनिटी ऑफ इंडिया जे जे काही कृत्य करेल ते त्यांनी वाईटली डिफाईन केले. तुम्ही फॉरेन काही फट सांगणार भारतामध्ये इस्टॅब्लिश करायला आता त्या परिस्थिती अशी होती की आपल्याला ठिकाणी ह्या सर्व गोष्टी त्या नॉर्मल झाल्या की तुम्हाला भारताची इकॉनॉमी इस्टॅब्लिश करून भारताची सुरक्षाचे धोक्यात आणण्याचं काम फार सोयी होतं आणि त्याच्यात मी इक्वेलेंट टू टेररिस्ट आणि म्हणून त्याला सगळं शिक्षा देऊन झालं आणि म्हणून आपला बँक म्हणा किंवा इतर आपल्या जे काही गोष्टी आहेत त्याच्या हॅकिंग करण्यापैकी लोकांना 10,000 आता आपण म्हणतो क्रिप्टोकरन्सीचं केसेस जेव्हा येतात तर यापूर्वी असं होतं की क्रिप्टोकरन्सीच्या खूप असं कम्युनिकेशन मोबाईलमध्ये बसून माणूस सुद्धा व्यवहार करतो. या सर्व गोष्टी कसं होतं त्याचबरोबर आपण पाहिलं तर आर्टिफिशियल डिजिटल मीडिया आज सुद्धा पैसे की व्हॉट्सअपवर एखाद्या डिफेमेटरी गोष्टीला एखादा ऑपरेशनवर फोन आला हे प्रूव्ह करायच्यामध्ये कसं करायचं आता व्हॉट्सअपवाला कुठे बसले आणि म्हणून त्यांनी आता बदल काय केले की त्यांना त्यांच्या इंडियामध्ये रिप्रेझेंटेटिव्ह ऑथॉरिटीचं नाव डिक्लेअर केल्यावरच त्याला काही करता येणार आणि म्हणून त्याच्यासाठी आपल्याला प्रोटेक्शनचं पाठवलं. सोशल मीडिया त्याच्यावरून जे काही होतं त्याच्यामध्ये आपण कशा प्रकारे टाकणार होतो कसं होणार आहे त्याच्याबद्दल तरतूद करण्यात आली. तेव्हा जे नवीन आतापर्यंत जे चेंजेस जे 2024 पर्यंत झाले त्या पद्धतीने त्या सर्वांना आपण जे म्हणतो की सेफ्टी वर्क आहे ते देण्यात आलेले आहे. सो विल बी प्रोटेक्टेड फ्रॉम दिस प्लस एलिमेंट टू put us to harassment to give or safety in danger or other consequences. आणि म्हणून मला असं वाटतं की मुलांना घेतलं तर म्हणजे होणार नाही असं आहे. 3 वाजता सर्वांना कोर्टात जायचं असेल तेव्हा हा थोडासा एक आपण मुहापो म्हणतो एक क्रिमिनल लॉ अमेंडमेंटची गरज काय होती त्याचे फायदे आहेत की नाही. बेसिकली कॉस्मेटिक चेंजेस आपण म्हणतो की 2 सेंटेन्स एअर करून किंवा चेंजेस करून करता आलं असतं त्याला निश्चित करतात पण असं होऊ नये आणि म्हणून या तिन्ही कायद्यांचं आपण स्वागत करायला हवं. आणि एक मी आपला रिक्वेस्ट करतो आपला पुन्हा असतो की आताचे हे सर्व प्रकरणे असतात नवीन जे सोशल अँटी सोशल एलिमेंट आहे आपण जर ठरवलं की रेकॉर्डेड पिरियड मध्ये निकाल होणार आहे का तर गुन्हेगार आणि हे सोशल सर्व्हिस कारण की आज लोक वकिलांकडे पाहतात आणि वकिलांची इन्स्टिट्यूशन तेव्हाच टिकेल की जेव्हा त्यांना वाटेल की आपल्याला योग्य त्या टाइममध्ये आणि योग्य त्या खर्चामध्ये आपल्याला न्याय मिळणार आहे. नाहीतर जो मिळतो तो न्याय टाइमच्या बाजूने बाकी होत असतो किंवा असं गोष्टी होऊ नये म्हणून आपल्याला या सर्व गोष्टी निश्चितपणे गरजेचं आहे. आणि लेटेस्ट वेलकम दिस चेंजेस आणि लेटेस्ट बी रेडी केस आपण दुसरीपर्यंत म्हणतो बार काउन्सिल सुद्धा त्याचा प्रयत्न करत आहे. आपल्याकडे म्हणतात की नवीन सेक्शन कसे होणार
हा चेंज होतो ट्रान्झिशन स्टेज जेव्हा असतो तेव्हा थोडा त्रास होतो, पूर्ण असं नाही. कारण की पहिले आपल्याला 302 रुपये बोललं तरी सांगितलं, 156 रुपये तरी आपण बोललो, 167 आपण बोलत. त्याच्यामध्ये जे असेल ते सेक्शन. पण मला नाही वाटत की आपल्यासारख्या ऍडव्होकेट्सना ज्यांनी 3-3 वर्ष 5 वर्ष काम केलं ते एकदा दोनदा तिसऱ्यांदा पाहिलं की सगळं सेक्शन आपल्या तोंड होतात. आणि म्हणून आपण एक लक्षात घ्यायचे की ह्या चेंजेसमुळे प्रोसिजर प्रूफ आणि गुन्हेगारीवर पडतो ते निश्चितपणे होणार आहे. खूप गोष्टी त्याच्यात आलेल्या आहेत. अनेक कायदे त्यांनी रिपील केलेले आहेत, त्या प्रोविजन नको त्या रिपील केलेल्या आहेत. आणि म्हणून आपण सर्वजण ब्लेसिंग इन डिस्गाइज म्हणतो तसं की याचा पूर्ण वाचन करून पूर्ण अभ्यास करून आपले छोटे छोटे सर्कल बनवून स्टडी सर्कल बनवून डिस्कशन्स करून म्हणजे शेवटी ग्रुप कल्चर विल बी द बेस्ट वे ऑफ इट. आणि आपण 10-15 20 लोकांचा ग्रुप करून आणि अध्यक्ष आपण मदत करायला तयार. तुम्हाला जर इलेक्ट्रॉनिक मीडियाचा फायदा कुठला झाला असेल तर मला परवा त्यांनी सांगितलं की व्हॉट्सअपवर की कुठला ज्या सुट्टीवर आहे ते आपल्याला त्याच्यावर टाकू म्हणजे आपल्याला वेळ वाचला. सो दिस इज द चेंज दे आर मेड. सो देर आर सो मेनी चेंजेस विच यू हॅव मेड. आणि ह्या सर्व गोष्टीमध्ये आपण म्हणतो ना की आर वी रेडी टू एक्सेप्ट द चेंज. येस वी आर. मग गॅम्बलिंग संबंधीचे कायदे झाले, सोशल अँटी सोशल कायदे आले, या सर्व गोष्टींना तर या सर्व कायद्यामध्ये आले तेव्हा कधीतरी डिटेलमध्ये जेव्हा चर्चा करायची निश्चित करते आपण खरंच म्हणजे प्रेमाने सर्व ऐकण्यासाठी आलं म्हणून आपल्या सर्वांना धन्यवाद देऊन इथंच थांबू. जय हिंद, जय महाराष्ट्र. माननीय कामकाज मनोगत व्यक्त करतील 2 मिनिटात. मगाशी वास्तविकामध्ये मी पुणे भागाचा जे काही उपक्रम असतील ते सांगत असताना मला आता अतिशय आनंद होतोय की खरं आज सरांची सुरुवात केली. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि क्रिमिनल प्रोसिजर कोड याचं एक तुलनात्मक विश्लेषण करत असताना सरांनी खरं तर IPC असेल किंवा भारतीय न्याय संहिता असेल किंवा भारतीय एव्हिडन्स ऍक्ट असेल किंवा भारतीय साक्ष संहिता असेल या सर्वांचं महत्व करत असताना ही गोष्ट अतिशय पॉझिटिव्ह सांगितली. कारण सर जसा हा कायदा मार्च 2024 पासून अनेक जुनियर आमच्याकडे येत आहेत आणि प्रत्येकाची जी भावना होती की खरंच हा बदल करणं गरजेचं आहे का, आता बदल करणं गरजेचं आहे का किंवा नाही याचा महत्व करताना किंवा याच्यात हा खोला जाण्यापूर्वी 1 जुलैला हा कायदा आता लागू झालेला आहे, अस्तित्वात आलेला आहे आणि मला वाटतं की 2 तारखेला नवीन कायद्याने केसेस देखील दाखल झाले. तर मला असं वाटतं की आता आपण बऱ्याच जण सांगायचं कारण असं आहे की अनेक जुनियर जेव्हा आमच्याकडे येतात तर अनेकांचं असं म्हणते की नाही हा कायदा मे बी नवीन गव्हर्नमेंट आला तर बदल होईल 5 वर्षावर येतात असं काही होणार नाही. मला वाटतं सरांनी त्याबद्दल खूप चांगल्या पद्धतीने सांगितलेलं आहे की फक्त कॉस्मेटिक चेंजेस नाही तर फार मोठा बदल कायद्याचा झालेला आहे. आणि मला असं वाटतं की आपण या कायद्याच्या बदलाबाबत जास्त विचार करण्यापेक्षा या झालेल्या बदलाला आपण जर ऍक्सेप्ट करायला चालू केलं कारण कामकाज सुरू झालेलं आहे. तर खरं मी आता सांगायचं कारण असं की नवीन जुनियरसाठी सरांनी जे एक आशादायक चित्र निर्माण केलेलं आहे मला वाटतं की आपण देखील पॉझिटिव्हली या कायद्याचा चांगल्या प्रकारे आपण अभ्यास करतोय आणि नवीन याबद्दल आपण सामोरं गेलं पाहिजे. निश्चितपणे सरांनी सांगितल्याप्रमाणे आपण दर आठवड्याला चर्चासत्र असतील ग्रुप डिस्कशन असेल हे आपण करून निश्चितपणे या कायद्याची चांगली माहिती या आपल्या नवीन जुनियर पर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करणार आहे. आता मला वाटतं आमच्याकडे भगिनी असा प्रश्न विचारायचा आहे. As per section. Good afternoon, sir. As per section 531 of PNSS, the Act says that pending trials will run on the old CRPC. So, what will be the starting stage of the trial? When charge sheet is filed, that will be considered the starting stage of the trial, or when the charges are framed, that will be considered the starting stage. And secondly, in the cases instituted other than police report,
what will be the starting stage of the trial, when the accused is summoned or when the charge is stayed, so that we can understand the pending trials and the difference between the all. Look, so far as the police cases are concerned, the date of incidence will be considered. One cannot wait that this new law has come into force and then happen. So if the incidence has happened 12 p.m. of 31st July, 30th of June, that will be the date we consider. And all the offences which are registered prior to that will be done by the court. Because that's what I was trying to say. In 1972, I have gone from this transition, and it is comfortable, it is not difficult. Now the question is that a private complaint may come from the incidents which are offered in June or May or April. But whatever we file now, that will govern this new filing, private complaints, it will go with the new parties. अजून कोणाला काही प्रश्न आहे? काही क्वेरीज? व्यासपीठामध्ये सर्व संख्याक व सर्व बंधुभगिनींनी आपल्या सर्व या कार्यक्रमात उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. आजचा कार्यक्रम संपन्न झाला. एकच मिनिट. ऍक्च्युली माननीय जैन सर यांच्या वतीने आपल्याला 10 पुस्तके लायब्ररीने देत आहेत. टोटल 75 पुस्तकं आहेत, त्यापैकी 10 आता आपण लायब्ररीला हँडओव्हर करतोय. तर मी सांगणार जैन सर त्यांच्या पुस्तकं द्या. फायदा होईल. आणि मी अध्यक्षांना रिक्वेस्ट केली आहे की इतर बारमध्ये सुद्धा आणखी पुस्तकं अवेलेबल आहे. सिम्प्लिफाईड पैकी कसं डिस्ट्रीब्यूट करायला त्यांचा अधिकार. मी त्यांच्या ताब्यात 75 पुस्तकं देणार आहे. काही त्यांनी बारमध्ये किंवा काही तालुका बारला द्यावे, जिथं असेल तिथं त्याने द्यावे अशी मी त्यांना विनंती केली. आणि मला अभिमानाने सांगा वाटते की त्याने ते ऍक्सेप्ट केले. कार्यक्रम संपला आहे. धन्यवाद.